आपण आता इगतपुरी तालुक्यातील शिरसाटे गावामध्ये आलोय। 2-3 दिवसापूर्वी आग लागून हे घर पूर्ण जळून खाक झालं। त्या घरामध्ये असलेले कपडे भांडे सगळं ते पण जळून गेलं आणि मग लगेच त्यांच्या मदतीला इथलेच भूमिपुत्र गोरख बोडके त्यांनी तिथं त्यांना पत्रे घेऊन दिले, निवारा तयार झाला। परंतु मग आता खायचं काय? तर मग आता आम्ही त्यांना भूमिपुत्र फाउंडेशनच्या माध्यमातून हा 1 महिन्याचा किराणा घेऊन आलो आहे। प्रत्येकाने एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे, आपल्या बाजूला डोकावून पाहिलं पाहिजे। अरे कोणी आपल्या त्याच्या घरामध्ये उपाशी तर नाही आहे ना। आपण एकमेकांना जेव्हा अशी माणुसकीने पुढे येतात लोक, तेव्हा खूप बरं वाटतं आम्हाला। या सगळ्या फाउंडेशनच्या लढाईमध्ये ह्याच भागातले भूमिपुत्र सुनील शेंडगे ते पण नेहमी मला तर नेहमी सांगता की या आमच्या शिरसाट मोडाळ या भागामध्ये तुम्ही कधी आलात विनोद भाऊ, कोणाचाही फोन येऊ द्या, तुम्ही अजिबात काळजी करू नका। तुम्ही या भागात जर गेलात तुम्हाला आम्ही पेट्रोलचा खर्च आम्ही करू, असे मला जाहीर फोन करून सांगणारी माणसं आणि मदत करणारी माणसं याच भागामध्ये। परत दिनकर बोडके असतील ते पण नेहमीच मदतीला धावतात। या भूमिपुत्र फाउंडेशनला गोरगरिबांना मदत करायला ते नेहमी मदत करत राहतात। ही अशी जेव्हा माणसं समाजामध्ये निर्माण होतात ना, मी नेहमी सांगतो घेता घेता त्या देणाऱ्याचे हातही घ्यावे। म्हणजे ती देण्याची जी वृत्ती आहे ती प्रत्येकानं घेतली पाहिजे। आपण काही सोबत नेणार नाही आहे आपल्याला, म्हणजे ह्या निसर्गाने एक अशी आपली सोय केलेली आहे का एक तर येताना काही घेऊन येत नाही आणि जाताना काही घेऊन जात नाही। एक तर इथं सोडून जायचं आहे, नाही तर देऊन जायचं आहे। म्हणून जोपर्यंत जिवंत आहात तोपर्यंत आपल्या घासातला ताटातला एक घास जे उपाशी आहे त्यांना भरवायला शिका। मी नेहमी लोकांना सांगतो, आव्हान करतो की बाबा रे, जात धर्म संघटना सगळं बाजूला ठेवा आणि माणूस म्हणून कायम एकमेकाच्या मदतीला धावा। आपल्या आजूबाजूला कोणी उपाशी तर नाही ना, डोकावून बघा। आपण बघा एखादं जेव्हा सांगाडा सापडतो जमिनीमध्ये माणसाचा आणि वैज्ञानिकांची एवढी प्रगती झाली, आपली फॉरेन्सिक लॅब पाहणीवरून निरीक्षण करून की हे हाड कोणाचं आहे, स्त्रीचं आहे की पुरुषाचं आहे, हा काळा होता माणूस की ढवळा होता, ह्याची उंची किती होती, आणि हे सगळं कळतं। पण फक्त जात कळत नाही रे। मग त्या निर्माता जो भगवंत आहे त्याने आपल्याला निर्माण केलं, जर जाती निर्माण केल्या असत्या ना त्यांनी प्रत्येकाला काहीतरी एक वेगळी अशी खून केली असती, परंतु तसं काहीच नाही आहे। म्हणजे या जात धर्म संघटना आपण सगळं आपण तयार केलं आहे। या जाती धर्माच्या विळख्यातनं बाहेर या आणि एकमेकाला मदत करा। जय जवान, जय किसान, जय भूमिपुत्र।